रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हार. हे बघा आज 30 तारीख 30/3/2025 नर्मदा परिक्रमेचा आज बघा 14वा दिवस आणि आज गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा नवीन वर्षाच्या. तर आम्ही आता परिक्रमेत आहे पहा. तर परिक्रमेमध्ये आज आश्रमाचं ठिकाण कोणतं होते? वडफुली ह्या आश्रमात आम्ही मुक्कामी आहे. आणि माझी तब्येत नसल्यामुळं ह्या आश्रमाचीच गाडी मला दवाखान्यातून न्यान करते. आणि आता 2 दिवस इथं ह्या मुक्काम असल्यामुळं ह्या दवाखान्यात काही मला जे जरा आदिवासी भागातला दवाखान्यात ह्या दवाखान्याला काय त्यांना जजमेंट कळा ना. आणि मस्त खर्च भरपूर खर्च केला. 1500-2000 रुपये घालवले पण काही फरक नाही 2 दिवस राहून. तर या आश्रमाचे महाराज म्हणले आपण दवाखाना बदली करू. तर मग आता दवाखाना एक कोणचं पुढं आहे एक दवाखाना आहे म्हणले चांगला, तिथं आपण जाऊ. तर महाराज म्हणले आपण 9 वाजता तो दवाखाना उघडतो. तर इथून 9 वाजता आपण निघू आणि दुसऱ्या दवाखान्यात जाऊ. तर मग ठीक आहे. महाराज आता उरकतात आणि तोपर्यंत आम्हाला त्यांनी चहा बिस्किट आणून दिले, नाश्ता केला पहा. मी गोळ्या पण घेतल्या. आणि आता मग तर ते स्वतः गाडी घेऊन आम्हाला दवाखान्यात घेऊन येणार आहेत पहा. तर ठीक आहे. महाराजांचं आम्ही आता उरकून बसलेलो आहे. हे बघा हे आमचं आश्रमाचं ठिकाण आहे. हे महाराज बसले तिथं आणि ते बघा ती आमची आश्रमाची गाडी आहे बोलेरो. ही बोलेरो गाडी आहे पहा. तर त्या गाडीमध्ये आता आम्ही दवाखान्यात जाणार आहे. तर आता दिवस वाढणार आहे पण त्याला विलाज नाही दवाखान्याचं, कारण चालताच येत नाही. ही डोंगर दऱ्या आहे सगळं. तर तिथं दवाखान्यात परत 2 दिवस थांबावं लागेल आणि नंतर तिथून पुढं निघावं लागेल. तर काळे महाराजांचं माझं दुखून म्हणून त्यांचं पण डोकं दुखायला लागलं होतं. पण ते आता झाले शांत. त्यांचं रात्री डोकं दुखायला लागलं. आता काय करायचं काय राम. तर ठीक आहे. आता आजच्या 2 दिवस आता काय कसं पण दवाखान्यात झाला विलाज करून मग पुढे जाऊ. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा ही पहाडी इलाका आहे बघा. चढायचं आहे ते काही सोपं काम नाही. एवढी मोठी पहाडी चढून जायची बघा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा आता आम्ही आश्रम सोडा बघा. महाराजांनी आता आम्हाला गाडीत बसवले बघा. आणि आता दुसऱ्या दवाखान्यात चाललोय बघा. तेव्हा आले महाराज. हे महाराज आहेत बघा. खरोखर चांगली सेवा दिली बघा त्यांनी आम्हाला. आता हॉस्पिटल बदली करण्यासाठी आता आम्ही तालुक्याच्या ठिकाणी चाललोय पहा. तर आता बघा महाराज बसले. नर्मदे हार. चला हे पहा आमचा आश्रम रात्री महाराष्ट्र बॉर्डरवर होता. आणि आता आम्ही 5 मिनिटापूर्वी बघा ही नदी क्रॉस करून आता गुजरात बॉर्डर लागली पहा. आता गुजरात चालू झालं पहा. आता इथं म्हणजे फक्त किती 2 किलोमीटरच्या अंतरावर बॉर्डरवर होतो आम्ही. पांचोडी गाव आणि गावाचं नाव वडफली गाव आश्रम होता बघा तिथं.
किती लागणार आम्हाला? आता हे पूर्ण गुजरात तुम्हाला 650 550 किलो गुजरात लागेल. गुजरातवरच समुद्र हो येतो. हो. तुम्हाला एक्झॅक्ट माझ्या समोर यायला किती? एक्झॅक्ट या आमच्या आश्रमाला समोरचा आश्रम येतो छोटा अंबाजीला. हां हां तिथून तुम्हाला MP गुजरात संपूर्ण MP चालू होतं. ते चालू होतं. हो हो. मग पूर्ण तुम्हाला मध्य प्रदेश राहतो. नाही आता आता मी समुद्र जाणार इथून समुद्र तुम्हाला समुद्र येईल 160 किलोमीटर. इथून हो मग जवळ आले हो. समुद्र जवळ आले. मग आम्ही पण समुद्राचा पार केला म्हणजे मग आराम. हो. महाराज आपलं नाव कुलकर्णी ना. हो कुलदीप कुलकर्णी. कुलदीप कुलकर्णी. हो. तर सुंदर सेवा मिळाली बघायचं आम्हाला खरंच म्हणजे आपले माणसं शेवटी ते महाराष्ट्रीयन माणसं. तर एकदम सुंदर व्यवस्था सगळं सुंदर आहे बघा आपल्याकडं म्हणजे आतापर्यंत आम्हाला सगळ्यात एक नंबर वाटलं बघायचं. तो बघा तो आपला आश्रम तिकडे समोर. हा तो असं समोर ही नदी देव नदी. ही देव नदी का. हो नदी खेटून गेलेली. हो. नदी खेटून गेली. ह्या नदीच्या काठावरती जे जुनं सुलपाश्रम डूब मध्ये गेलं ना हो तर ह्या नदीच्या काठावरती होतो. हिचा मैयाचा पुढे संगम आहे तिथं होतं. मयाचा पुढं संगम आहे ह्या नदीचा. हो हे बघा आता इकडे सगळं म्हणजे हा डोंगरीच भाग आहे सगळा पूर्ण डोंगर महाराज. पूर्ण डोंगर भाग आहे. ही पूर्ण सातपुडा. सातपुडा पर्वत नाही का. हो. आणि सह्याद्रीच्या रांगा कुठं आल्या त्या सह्याद्रीच्या रांगा तुम्हाला MP मध्ये लागतील तिकडे खाली. MP मध्ये. हो. हा. सह्याद्री सोनमुडा हे सगळे तिकडे लागतात. तिकडे हे आता मी महाराजांच्याच गाडीमध्ये बघा आता दवाखान्यात चाललोय बघा आता. तर काय आम्हाला इकडचं माहीत नाही. तर महाराज सकाळी रात्रीच बोलले आपण जाऊ बरोबर सोडतो तिथं हॉस्पिटलमध्ये. नर्मदे. हे पहा हे आता परत गुजरात चालू झालं पहा. आणि हे गुजरात म्हणलं पहिलं गाव पणजी लागलं बघा आम्हाला. हे पणजी गाव लागलं बघा. हे गाव पण अशी काय छोटी छोटी गाव आहे. छोटी छोटी गावं. हा. 2000-3000 वस्तीची गाव. 2003 ते पण तुटक एकत्र नाही. हो. आणि तिथं पाठीमागे MP मध्ये आम्हाला एक शेवटचं गाव लागलं महाराज. हा. तर त्या गावात 8 गाव मिळून एक सरपंच. हो हा त्या गावामध्ये अशी परिस्थिती आहे. कारण एक गावाची 4च वाजत्या आणि बाकीच्या सगळ्या साईडने 8 गावां मिळून एक एक सरपंच. आणि त्या दिवशी त्या गावची यात्रा होती. तर काय ते यात्रा रात्रभर ते ढोलन ताशन ते सगळं काय त्या वेगळी यात्रा म्हणजे वेगळीच. हो. हं. सोमवार नाचवलं. सोंगाड्या नाचवल्यासारखं. हो. हा. असं हे कधी नाही महाराज पुढे चालून पट्ट्या पण नाही घेऊ. हो छोटे सिंगलच गाडी डबल गाडी नाही सिंगलच गाडी. एकदम मागं पुढे करून गाड्या काढायला लागतात पुढे. जरवानी गाव आहे बघा इथं आलेलं आता. आणि सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरात मधील स्टॅच्यू बघा इथं उभारलेला आहे. आता नाही दिसणार तिथे गेला. दवाखान्यात सोडून चालले पहा. आता परत माघार येतो म्हणजे तुम्हाला पगार तोपर्यंत दवाखान्यात नंबर वगैरे लावा. हे बघा हॉस्पिटल आहे हे गुजरातमध्ये. बघा या हॉस्पिटलमध्ये आलोय. हे हॉस्पिटल इकडे का इकडे हे हॉस्पिटल आहे बघा. या हॉस्पिटलमध्ये सोडलंय बघा. आणि इथं आता चेकिंग करून मग पुढं जायचं ते म्हणजे परत माघार येतो तुम्हाला. त्यांच्या मंडळीला स्टँडमध्ये बसून घेतो म्हणजे मी येतो. तर हे हॉस्पिटल आहे बघा इथे. महाराजांनी झोप महाराजांना गुजरात चालले
गुजरात परिक्रमा रस्ता आहे बघा. काय सुंदर संचार चाललाय गाडीमध्ये पहा. तिथेच येऊनी नाना मजसी कृपा दृष्टी सत्संगाचे संचित तिथे नाथ सपना हे बघा हे महाराज आहेत बघा, कुलकर्णी महाराज. तर यांनी खूप सेवा केली बघा आमच्या. आज त्यांनी जवळजवळ 50 किलोमीटर गाडीवर दवाखान्यात आश्रममध्ये आणून सोडलं बघा. खरोखरच म्हणजे आता पण त्यांना खरं मानलं पाहिजे. खरं एवढं म्हणजे कष्ट करून आम्हाला त्यांनी इथं आणलं आजारी असल्यामुळं. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. हे बघा काय झालं. मी तुम्हाला 6 वाजता फोन करतो. 6 वाजता फोन करतो. हे बघा त्यांची बोलेरो गाडी आश्रमाची. हे बघा इथं कांचन आश्रम ट्रस्ट कोठारी जिल्हा स्वस्थानवाले ट्रस्ट नोएडा. तर ही आश्रम शाळा आहे बघा, गौशाला. आणि इथं आश्रम आहे. तर सुंदर असा आश्रम आहे बघा. आता आमचे त्या आश्रमाचे आमचे जोडीदार म्हणजे आश्रम मालक वाटफालाचे त्यांनी मला दवाखान्यात नेलं. आणि दवाखान्यातून सगळं तपासलं, गोळ्या चेकिंग केल्यानंतर त्यांनी बघा या आश्रमात आम्हाला म्हणजे आश्रमात आणून सोडा. तर इथं ते म्हणजे 2 दिवस आराम करा आणि नंतर मग पुढं जा. तर बघा असे आश्रम लोक चांगले असतात. तर ते त्यांनी अगदी आम्हाला इथं दवाखाना नेऊन हे करून परत तिथं दवाखान्यात थांबवून इथं आम्हाला सोडलं बघा या आश्रममध्ये. नर्मदे हार. इथं जुता चप्पल या निघाले का. आता आम्हाला जेवण करायचे. आणि जेवण आहे ना, जेवण होईल. पाय धुवायचे. महाराजांनी आता आम्हाला भोजन प्रसाद दिला बघा. आता महाराजांनी हे बघा या असं हे भोजन प्रसाद दिला बघा आम्हाला. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम शांती शांती. हे बघा आता महाराजांनी आम्हाला दवाखान्यातून इथं आश्रमात आणून सोडलं बघा. आणि आता आश्रमात आल्यावर आम्हाला आज पाडवा असल्यामुळे हे बघा तिकडे आश्रमामध्ये कॅन्टीनमध्ये चहाला हाक मारली. पण आता माझा पाय दुखतोय, मला काही जाता येणार. तर आमचे जोडीदार महाराज गेले चहा आणायला. ते तिकडे पलीकडे कॅन्टीन आहे बघा, ते कॅन्टीनमध्ये चहा आहे. तर ते चहा 3 वाजता चहा असतो, संध्याकाळी चहा जेवण व्यवस्था चांगली असते. व्यवस्थेचं काय नाही. आणि हे मोदी स्वराज्य आहे गुजरात, त्यामुळे काही तर मेरे सर मेरे अरे बाप रे. मेरे को हाथ धोने वाले सब, सर पे हाथ रखने वाले. हां हे बघा हे गुरु आहेत महाराज आहेत बघा. हे इथं आश्रममध्ये सेवा करतात. आणि समोरच माई आहे
त्या मैयाचं त्यांना इथं रोज दर्शन होतं नर्मदे मैयाचं, आणि ती सेवा करतात बघा. ते म्हणजे किती पुण्यवान माणूस आहे, घरदार अजिबात सगळं सोडून दिलं त्यांनी, इथं सेवा करतात. अशी पुण्यवान माणसं बघा, या अशी सेवा करायला आहेत बघा इथं. अहो हे स्वर्ग आहे, स्वर्ग आहे इधर, स्वर्ग आहे ना. बराबर आहे. जयरामजी महाराज, जयराम. नहीं फोटो आ गया मेरा भी। हाँ, आ गया। अब घर पे भी देखा हो तुम्हारे सामने, मैंने इसका बोल दिया। हाँ, ये महाराज जो हमारे आतंक- चाय लेके आए. ये आतंक देखा था वही है। हाँ, क्या बोल. तर बघा आता हा आश्रमात आम्ही आता विश्रांती करतो इथं. बेड आणि आता आसन लावलंय आणि आसनावर आता आज इथं थांबणार. डॉक्टरने तर सांगितलं आहे कमीत कमी 5 दिवस तुम्ही आराम करा, मगच पुढं जा. परंतु 5 दिवस काय बघू, जर उद्या जर फरक पडा तर 4-4 किलोमीटर आश्रम आहे, तर त्या आश्रमावर जाऊन पुढं थांबू. परंतु जर नाही फरक पडला उद्या तर मग इथं 2-3 दिवस इथंच मुक्काम करू. सोय व्यवस्थित आहे सगळं, आणि मग पुढं जाऊ. आता तर काय आम्ही आता 100 किलोमीटर आला फक्त समुद्र पार करण्याचा. तर त्या 12 दिवसात आम्ही भरपूर अंतर काढलं आहे, 500 किलोमीटर अंतर काढले बघा आम्ही. आता 100 किलोमीटर राहिले समुद्र पार करायला. एकदा समुद्र पार केला म्हणजे मग तरी पण 3000 किलोमीटर राहते अजून, पण ती होईल असते. तर हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून लोकांना नर्मदा परिक्रमेची माहिती समजेल, उत्साहित होतील, आणि परिक्रमा काय असते हे त्यांना कळेल. सर्व जोडीदार पाहुणे रावड्यांना सर्वांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर असं आहे बघा. आता इथं हा व्हिडिओ संपवतो. उद्याचं काय होईल, जर बरं वाटलं तर निघणार, नाही वाटलं तर आराम करणार. उद्याचं मी ते आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र संपला बघा आता. जय गुजरात. आता गुजरात चालू झालं आहे, तर आधी सुंदर अशी आमची परिक्रमा चालू आहे बघा. नर्मदे हार, नर्मदे हार. काळे महाराज नर्मदे हार, नर्मदे हार. चला नर्मदे हार.